नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण फक्त ज्वारीच्या पिठापासून खमंग खुसखुशीत असं काकडीचं थालीपीठ बनवणार आहोत. तर ह्यासाठी फक्त ज्वारीचं पीठ आपण वापरणार आहोत, ज्यामुळे काय होईल, थालीपीठ अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत होईल. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. हे काकडीचं थालीपीठ आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या अगदी छोट्या भुकेसाठी बनवू शकतो. तर चला सुरुवात करूया. ह्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अंदाजेच घेतलेला आहे. कोथिंबीर घेतली आणि 3 काकड्या स्वच्छ धुवून साल काढून घेतलेल्या आहे आणि एक फुलपात्र भरून दूध घेतलेलं आहे. तर मसाले ॲड करायचे. ज्वारीच्या पिठामध्ये सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तिखट, मीठ, मसाले आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ओवा घालून घेतला आहे. त्यानंतर घातले आहेत पांढरे तीळ. ह्याच्यामुळे चव छान येते आणि दिसायला देखील थालीपीठ खूप सुंदर दिसतं. थोडासा हिंग घालायचा आहे. आता थोडीशी हळद घालायची आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा देखील घालू शकता. मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि लसूण वगैरे ॲड केलेला नाही आहे. आता धण्याची पावडर घातलेली आहे, ह्यामुळे चव छान येते. आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे. तर जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही जिरे पावडर देखील वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे काकडीचं थालीपीठ खायला खूप छान लागतं आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे. घरामध्ये जर थालीपीठाची भाजणी नसेल तर फक्त ज्वारीच्या पिठापासून तुम्ही हे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवू शकता. आता ह्या 2 ते 3 काकड्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये खिसून घालायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपण कुठेही केलेला नाही आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 1-2 चमचे याच्यामध्ये दही देखील ॲड करू शकता. तर आता सर्वात आधी काकडीच्या रसामध्ये जेवढं मिक्स होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. तर दूध घातल्यामुळे थालीपीठ खायला खूप छान आणि खुसखुशीत होतं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर बऱ्यापैकी काकडीच्या रसामध्येच जे भिजल्या गेलेलं आहे, आपल्याला अगदी थोडंसं दूध लागणार आहे. तर काकडी किसून घेतली की त्याला पाणी सुटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे थालीपीठ लगेच भिजवायचं आणि लगेच बनवायचं, कारण काकडी असल्यामुळे याला पाणी सुटतं आणि हे जे पीठ आहे ते पातळ होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये दूध घालून घेतलं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर ही माझ्या आईची रेसिपी आहे. खायला खूप छान लागते. जेव्हा जेव्हा आपल्याला भाजी पोळी वरण भात खायचा कंटाळा येतो तेव्हा तेव्हा हे खमंग असं काकडीचं थालीपीठ बनवून खाऊ शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खूप हेल्दी रेसिपी देखील आहे. तुम्ही हे थालीपीठ अगदी टिफिनमध्ये देखील देऊ शकता. अजिबात कडक होत नाही किंवा वातड होत नाही. आता हे छान भिजवून घेतलेलं आहे. आता एक तवा घ्यायचा. त्या तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान पसरवून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत. ही स्टेप टोटली ऑप्शनल आहे. थालीपीठ फक्त दिसायला छान दिसावं म्हणून ही स्टेप आपण ॲड केलेली आहे. आता तीळ घातल्याच्या नंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा. हातावर त्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि छान पातळसर असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर अगदी पारंपरिक रेसिपी आहे. माझी आजी देखील थालीपीठ खूप छान बनवायची आणि आता आई देखील खूप मस्त बनवते आणि आईकडूनच मी हे थालीपीठ शिकलेली आहे. आता हा गोळा छान मऊसर करून घेतल्याच्या नंतर ह्या तव्यावर ठेवायचा आणि मस्तपैकी पातळसर थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये बनून तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ म्हणा किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणाचा पदार्थ म्हणा किंवा अगदी मुलांच्या टिफिनचा देखील बेस्ट ऑप्शन आहे. आता हे मस्त थापून घेतलं आहे. आता याला असे छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि याला मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे.
तर ह्या पद्धतीने असे छोटे छोटे छिद्र केल्यानंतर याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण भाजणीचं थालीपीठ बनवतो, कांद्याचं थालीपीठ बनवतो, कोथिंबिरीचं किंवा पालक मेथी घालून देखील थालीपीठ खूप छान तयार होतं. तुम्हाला जर थालीपीठाच्या भाजणीचा व्हिडिओ हवा असेल तर तो देखील चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता गॅसची फ्लेम ऑन करून हे थालीपीठ भाजून होईपर्यंत मी दुसरं थालीपीठ बनवून घेत आहे. सेम प्रोसेस करायची. एक तवा घ्यायचा, त्याच्यावर तेल घालून छान पसरवून घ्यायचं, थोडेसे तीळ भुरभुरायचे आणि नंतर एक गोळा घेऊन थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही कांद्याचं थालीपीठ बनवता, ज्वारीचं पीठ घेता की भाजणी घेता की मिक्स पिठापासून थालीपीठ बनवता, कमेंट करून नक्की सांगा. आता गोळा घ्यायचा, हातावरच त्याला छान मौसूद करून घ्यायचं आहे आणि पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ शक्यतोवर पातळच थापायचं म्हणजे खमंग आणि खुसखुशीत लागतं. तुम्ही जर थालीपीठ जाड बनवलं तर तुम्हाला जशी हवी आहे तशी टेस्ट अजिबात येणार नाही. तुम्ही बघू शकता अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. पीठ छान मळल्या गेलं तर थालीपीठ देखील छान थापलं जातं, त्याला चिरा वगैरे अजिबात जात नाही. तर ह्यामध्ये मी डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ असं कुठलंही पीठ ॲड केलेलं नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पण तुम्ही एकदा फक्त ज्वारीच्या पिठापासून थालीपीठ बनवून नक्की बघा. आता छान थालीपीठ थापून झालं आहे. परत सेम प्रोसेस करायची. असे छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं. आता आपलं थालीपीठ भाजून झालं आहे. दुसरी बाजू आपण भाजून घेऊया. तर कलर अतिशय सुंदर आला आहे, मस्त खरपूस असं भाजलं गेलं आहे. याला मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर खाण्यासाठी, नाश्त्यासाठी बनवलेलं आहे तर सर्व करून घेणार आहे. तर सध्या मी फक्त प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. एका वाटीमध्ये सॉस आणि दुसऱ्या वाटीमध्ये मस्त घट्टसर दही आणि त्याच्यासोबत छान नाश्त्यासाठी थालीपीठ रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. याच्यासोबत शेंगादाण्याची चटणी हवी असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. शेंगादाण्याची चटणी किंवा ठेचा त्याच्यासोबतही हे थालीपीठ खायला खूप छान लागतं. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.